गाडी जाईल का तिथं? ते काम करतो बोलायच देऊन टाकायचं ना चालेल बरं तुझ्या. हा आता बघितलं मी पण टाकतो त्याला पुढचं बोलून ठेवलं. कशामध्ये अडचण येते का? अडचण दाखल होईल. आपण काय नाही फक्त हे काय रूम खाली नाही. एवढं कसं गेलं बघ एवढं ते या बोर्ड मोठा बोर्ड खाली गेला मोठा. एक काम कर बॅटरी आम्ही धरतो. एक मिनिट माझ्याकडे आहे म्हणून घेतो थांबा. मोठं ना जाग नाही का नाही बसणार तिथे त्याच्या आधी मोठी लागेल मोठी पण मोठी त्याला टाकतो त्यांना ते तसं राहतं बोलायचं ना गाडी कशाला येते दोन कुठे बघा नको जाऊ बोलायचं ना काय खावे का त्यांनी चला नाही नाही खाल्लेलं नाही. या सापाचं काय माहिती का, हा फक्त थंडीमध्ये मिळतो. हा साप जे मेटिंग पिरियड 4 महिने राहतात ना थंडीमध्ये, तर हा आहे ना रसल वायपर नावाचा साप आहे. मराठीत या सापाला ना परड घोणस परड मराठीत या सापाला घोणस आणि परड म्हणतात. इंग्लिश मध्ये रसल वायपर. आपल्या महाराष्ट्र हिंदी में नहीं पता भाई. विषारी आहे. हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 1 नंबर विषारी साप आहे. काही लोक आहे ना याला आजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात. नाही आजगर नाही. आजगर वेगळा असतो. हा साप ओळखायची पद्धत काय माहिती का, तोंडापासून ते शेपटीपर्यंत त्रिकोणी तोंड राहतं आणि तोंडापासून ते शेपटीपर्यंत जे रुद्राक्षाच्या मणी सारखे हे असे चट्टे सुरू होतात तोंडापासून ते शेपटीपर्यंत. हे 4 महिने मेटिंग पिरियड असल्यामुळे हा साप खूप प्रमाणात मिळतो. हा नर आहे. हा नर. मादीची शेपटी तिची जी टॉयलेटची जागा आहे ना इथे इथून तिची शेपटी कमी राहते, नराची जास्त आहे. हा साप एका टायमाला 60 ते 70 पिल्लांना जन्म देतो. आणि आपल्या महाराष्ट्रात एक नंबर विषारी, सगळ्यात विषारी साप. हा चिडल्यावर कुकरच्या शिट्टीवाणी आवाज करतो. आफ्रिकेमध्ये ना या सापाच्या शेपटीला ते राहतात. नाही तो रॅटल स्नेक. हा तो रॅटल स्नेक हा त्याचा भाऊ. हा तो शेपटीने आवाज करतो ना, तोंडाने आवाज करतो. एवढाच फरक आहे बस. वायपर इकडे बरणी आणायला गेले. हा साप तुम्ही धरून काय करणार हो? हा साप फॉरेस्टला नोंद करून जंगलात नेऊन सोडणार आम्ही. त्र्यंबकेश्वरच्या पुढं. विष वगैरे नाही काढत आहे आम्ही. असं पकडला असंच सोडून द्यायचं. याला दाताला शिवक राहते याच्यावर. म्हणजे असं नाही जातो असं ते टच करून गेलं कमी जास्त साईज जेव्हा पुश करतो ना तेव्हा साईज कमी होती. मोठी भेटली काम लाईट यायला पाहिजे. बोलू काय कोणाला बोलू तर आता असं झालं
अभी बॉयफ्रेंड तो पकड़ लिया, अभी गर्लफ्रेंड किधर है? तुझी आवाज काय होती? सिटी ये तो कैसे आपने बहुत आगे कर रहा था शांत बाबा. अरे बाप उसके अंदर चलो गुज्जा सिम से जाओ बंगले में थोड़ा लगलेला सलमान भाऊ धर ना भरणे हातात. पकडू घ्या. ए, ग्लव्स आहे का? अरे अरे बाप अरे बस तिच्या एक बार आजा आजा. पुढे झालं ना? बंडी बिडी झाली लगेच पडून झालं. हे काय सोपं राहतं ते, इकडे चाल मी धरतो. धर आता धर ना हे काय राहतं?